नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका सिनेमाबद्दल बोलणार आहोत ज्याने साऱ्या जगाची विचार करण्याची पद्धत बदलली, द मॅट्रिक्स। हा सिनेमा समजून घेण्यासाठी काही गोष्टी जाणून घेऊया। द मॅट्रिक्स हे काय आहे? मॅट्रिक्स हे आभासी जग आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, जे मशिनीने मानवाच्या मेंदूला गुलाम बनवण्यासाठी तयार केले होते। लोकांना वाटते की ते 20व्या शतकात जगत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांचे शरीर मशीनच्या ताब्यात असते। मॅट्रिक्समधले एजंट हे सुरक्षा रक्षक म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राम आहेत। त्यांचा मुख्य उद्देश मॅट्रिक्समधील गडबड रोखणे आणि बंडखोरांना संपवणे हा आहे। रेजिस्टन्स, जे लोक मॅट्रिक्सच्या गुलामीतून मुक्त झालेले आहेत आणि मानवजातीला वाचवण्यासाठी मशीन्स विरुद्ध लढा देतात, त्यांना रेजिस्टन्स असे म्हणतात। नेब्युचाडनेझार हे बंडखोर म्हणजे रेजिस्टन्सचे फिरते तळ आहे, ज्याच्या कॉम्प्युटरशी कनेक्ट होऊन ते मॅट्रिक्समध्ये शिरतात। म्हणजे ते कॉम्प्युटरशी कनेक्ट होतात आणि त्यांचे शरीर वास्तविक जीवनात शिपवरच असते, पण त्यांचा माइंड हे मॅट्रिक्समध्ये जाते। ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला गुंतागुंतीची कथा अगदी सहज समजेल। चला तर मग बघूया काय आहे मॅट्रिक्सची खरी गोष्ट। मूवीच्या सुरुवातीला काही पोलीसवाले धावताना दिसतात। ते एका बिल्डिंगच्या रूममध्ये घुसतात। तिथे एक मुलगी कॉम्प्युटरवर काही कोड चाळत असते। पोलीस येतात आणि ती आपले हात हळूच वर करते। तेवढ्यात बाहेर एक कार येऊन थांबते। त्यातून सूट बूट घातलेले एजंट उतरतात। ते म्हणतात, आम्ही बोललो होतं ना की आम्ही येईपर्यंत काही करू नका। पोलीसवाला बोलतो, एवढ्यात आमच्या लोकांनी तिला पकडलेही असेल। आणि एजंट बोलतो, तुमचे लोक कधीचे मेलेले आहेत। आणि दुसरीकडे मुलगी अचानक उड्या मारून मार्शल आर्ट्सचा वापर करून त्या सर्व पोलीसवाल्यांना पळवून मारते आणि स्वतःही तिथून पळ काढते। पण एजंट तिचा पाठलाग सोडत नाहीत। ती एका फोन बूथ जवळ धावते। ती फोन बूथ जवळ जाते आणि एजंट ट्रकने तो फोन बूथ पूर्णपणे उडवून टाकतो। पण तोवर ती मुलगी तिथून गायब झालेली असते। त्या मुलीचं नाव असते ट्रिनिटी। एजंट त्या ट्रकमधून खाली उतरून चेक करतात। त्या फोन बूथचे तुकडे झालेले असतात, पण तिथे ट्रिनिटीचा लवलेशही नसतो आणि सीन पुढे शिफ्ट होतो आणि आपल्याला कानाला हेडफोन लावून झोपलेला निओ दिसतो। त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर मेसेज येतो, वेकअप निओ, द मॅट्रिक्स हॅज यू। आणि हा मेसेज पाहून निओ जरा चक्रावतो। त्याचे खरे नाव थॉमस ए अँडरसन असते। तो एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहे। निओ हा सरकारी आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सिस्टममध्ये शिरून महत्त्वाची माहिती चोरत असतो। तो अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असतो ज्याला सिस्टम गुन्हा मानते। तो मॅट्रिक्स हे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो। बऱ्याच वर्षांपासून तो मॉर्फियस नावाच्या व्यक्तीला शोधत असतो। ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्यासाठी एक पार्सल येतं। त्यात एक फोन असतो। फोन वाजतो आणि समोरून एक माणूस बोलतो, तुला पकडण्यासाठी एजंट येत आहे, तुला पळावे लागेल। निओ सावकाशपणे वर पाहतो तर एजंट त्याला पकडण्यासाठी येत असतात, पण तो पळण्याचा प्रयत्न करतो। जसा जसा तो माणूस फोनवरून त्याला गायडन्स करतो तसा तसा निओ पळण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्या एजंटद्वारे तो पकडलाच जातो आणि नंतर त्याचं इंटरोगेशन केलं जातं। तिथे एजंट त्याला विचारतात त्यांनी केलेल्या हॅकिंगबद्दल आणि तो असं काय शोधत आहे। निओने आतापर्यंत जेवढे पण सायबर गुन्हे केलेले आहेत त्या सगळ्यांचा कच्चा चिट्टा घेऊनच एजंट त्याच्या समोर बसतो आणि त्याच्याशी विचारपूस करू लागतो, पण निओ त्याला उलटी उत्तरं देत असतो आणि याचा राग एजंटला येतो। अचानक निओचे तोंड नसल्यासारखे होऊ लागते, त्याचे तोंड शिवले जाऊ लागते आणि निओ खूप घाबरून जातो। एजंट त्याच्या पोटामध्ये एक किडा सोडतात। निओ तोंडाने ओढूही शकत नाही अशी त्याची अवस्था होते। अचानक निओला स्वप्नातून जाग येते आणि तो जागा होतो। तेव्हा त्याला जाणवतं की ते एक भयानक स्वप्न होतं। तरीही निओ आपलं पोट परत चेक करत असतो। शेवटी ट्रिनिटी आणि निओची भेट होते। ती त्याला एका ब्रिज खाली भेटते। ती एका कारमध्ये आलेली असते। निओ गाडीत बसल्या बसल्या दुसरी बाई त्याच्यावर घोडा ताणते। निओ जाऊ लागतो, पण ट्रिनिटी त्याला विश्वासात घेऊन त्याच्या पोटातील किडा आपल्या लेझर मशीनने बाहेर काढते। ॲक्च्युली तो एक ट्रान्समीटर असतो जो एजंटने त्याच्या पोटात सोडलेला असतो। तेव्हा निओला समजतं ते सगळं खरं होतं आणि मग ट्रिनिटी त्याला एका खास जागेमध्ये घेऊन जाते जिथे त्याला भेटतो मॉर्फियस। मॉर्फियस हा निओला ऑप्शन देतो, लाल आणि निळी गोळी खाण्याचा। लाल गोळी ही वास्तविकता दाखवणारी असते आणि निळी गोळी ही आहे त्या जगात तसंच
ठेवणारी असते. निओला वास्तविकता पाहण्याची आवड आहे. तो लाल गोळीच खातो. मग मॉर्फियस त्याला एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. तिथे त्याला एका वितळलेला आरसा दिसतो. निओ त्याला हात लावतो आणि त्याचे लिक्विड त्याच्या हाताला लागते. ॲक्च्युली तो एक प्रोग्राम असतो जो त्यांना निओच्या वास्तविक शरीराकडे नेणारा असतो. ते लिक्विड निओच्या संपूर्ण शरीरावर पसरू लागते आणि त्याच्या नरड्यातही जाते आणि तिथे निओचं खरं शरीर त्याला जाग येते. त्याला समजते की तो एका काचेच्या आणि चिकट द्रवाने भरलेल्या पॉडमध्ये नग्न अवस्थेत आहे. त्याच्या संपूर्ण शरीराला, पाठीला आणि मेंदूच्या मागच्या भागाला केबल्स आहेत, ज्यातून मशीन त्याच्या शरीराची ऊर्जा वापर करतात. जेव्हा तो पॉडच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला अफाट पसरलेले टॉवर्स दिसतात, ज्यात लाखो माणसे अशीच पॉडमध्ये बंद आहेत. मग तिथे एक फ्लाइंग मशीन येते आणि ती निओच्या मानेला पाठीमागे असलेली केबल काढते. तसा निओ मुक्त होतो आणि मॉर्फियस आणि त्याची टीम त्याला सही सलामत आपल्या शिपमध्ये खेचून घेते. जेव्हा निओ शुद्धीवर येतो तेव्हा तो खूप अशक्त असतो. त्याचे स्नायू कधीच वापरले नसल्यामुळे दुखत असतात आणि डोळे प्रकाशाने दिपतात. तेव्हा त्याला मॉर्फियस म्हणतो, वेलकम टू द रिअल वर्ल्ड. निओ त्याचे डोळे दुखत असल्याचे मॉर्फियसला सांगतो. तेव्हा मॉर्फियस बोलतो, कारण ते आयुष्यात पहिल्यांदाच उघडले आहेत. निओ आपल्या डोक्याच्या पाठीमागे हात लावून काहीतरी असल्याचे त्याला जाणवते. नंतर निओला मशीनशी कनेक्ट केले जाते. निओला पहिल्यांदाच कॉम्प्युटरशी कनेक्ट केले जाते. तेव्हा मॉर्फियस त्याला पांढऱ्या रिकाम्या जागेमध्ये घेऊन जातो. तो त्याला सांगतो की ह्या जागेला द कन्स्ट्रक्ट असे म्हणतात. हा एक लोडिंग प्रोग्राम आहे. इथे हवी ती गोष्ट, कपडे, शस्त्र, खाणे निर्माण करू शकतात. निओला तिथल्या खुर्च्या, टीव्ही पाहून आश्चर्य वाटते. तेव्हा मॉर्फियस म्हणतो, हे सर्व आभासी आहे. खरी दुनिया या जगात अस्तित्वात नाही आहे. मॉर्फियस निओला एका जुन्या टीव्हीवर 1999 मधील न्यूयॉर्क शहराचे दृश्य दाखवतो आणि सांगतो की तू ज्या जगात जगत होतास ते 1999चे साल नसून 2199च्या आसपासचे वर्ष आहे. जग केव्हाचे बदललेले आहे. माणसांनी स्वतः विचार करणारे मशीन्स बनवल्या. त्यातल्या मशीन्सनी माणसांशी युद्ध पुकारले आणि मनुष्याची त्यात हार झाली. मानवाच्या पराभवानंतर मशीन्स ज्या सौर ऊर्जेवर जगत होत्या त्यांनी पृथ्वीच्या प्रदूषणामुळे सौर ऊर्जा मिळणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी मानवी शेती करण्याचा निर्णय घेतला. मॉर्फियस हा निओला उद्ध्वस्त झालेली पृथ्वी दाखवतो आणि म्हणतो, वेलकम टू द डिझर्ट ऑफ द रिअल वर्ल्ड. तो बोलतो की युद्धामुळे झालेल्या वातावरणीय प्रदूषणामुळे सोलर एनर्जी जी मशीन्सला भेटत होती ती भेटणे आता बंद झाली होती. पण मशीन्सना हे माहीत होतं की मानवाच्या शरीरात 120 वोल्टपेक्षा जास्तीचा करंट असतो आणि त्यांच्या शरीरात खूप ऊर्जा पण असते. आणि मग या मशीन्सनी मानवी शेती करण्याची सुरुवात केली. ही शेती मैलो दूरवर पसरलेली आहे. हे मशीन्स लहान मुलांना एका पॉडमध्ये तयार करतात आणि ज्या माणसांचा मृत्यू होतो त्यांच्या शरीराला मेल्ट करून इतर मानवांना ते दिले जाते, ज्यामुळे ते जिवंत राहतात. ही सर्व माणसे जन्मापासूनच स्लीपिंग पॉडमध्ये असतात. त्यांना माहीत नसते की ते कुठे आहेत. म्हणून मशीन्सनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम बनवला. जेवढ्या पण माणसांची ती शेती करतात त्यांच्या मेंदूला त्या प्रोग्राममधून गुंतवून ठेवतात, कारण कोणी उठू नये आणि तूही त्याच प्रोग्रामचा हिस्सा होतास, ज्यास मॅट्रिक्स असे म्हणतात. हे सगळं ऐकून निओ खूप घाबरतो. तो त्यातून स्वतःला बाहेर काढायला सांगतो आणि बेशुद्ध होतो. नंतर मॉर्फियस सांगतो की जेव्हा त्या प्रोग्रामची सुरुवात झाली होती तेव्हा एका द वनने जन्म घेतला होता. त्याच्याकडे अलौकिक शक्ती होती. आता जे तू प्रोग्राम्स बघत आहेस ते सर्व प्रोग्राम्स त्याने बनवलेले आहेत. त्यामुळेच आम्ही मॅट्रिक्समध्ये येऊ जाऊ शकतो. पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा ऑरॅकलने सांगितलं की द वनचा पुनर्जन्म होईल आणि माणसांना मॅट्रिक्समधून तो मुक्त करेल आणि माझा विश्वास आहे की तो तू आहेस. निओ आता स्वतःहून कॉम्प्युटर प्रोग्रामशी कनेक्ट होतो आणि सर्व प्रकारची मार्शल आर्ट्स, वेपन ट्रेनिंग, फायटिंग स्किल आपल्या मेंदूत लोड करून घेतो. आता तो एक परिपूर्ण योद्धा झालेला आहे. ट्रिनिटी निओवर प्रेम करू लागते, पण ते पाहून त्यांच्या टीममधला सायफर हा निओवर जळू लागतो, कारण तो ट्रिनिटीवर एकतर्फा प्रेम करत असतो. तो रागाने एजंटला जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की त्याला परत मॅट्रिक्समध्ये जायचे आहे. तिथे त्याला सेलिब्रिटीचे जीवन जगायचे आहे. एजंट बोलतो की तुला हवं ते सर्व काही भेटेल, आम्हाला फक्त जायन शहराच्या कॉम्प्युटरचा कोड दे. सायफर बोलतो की माझ्याकडे जायनचा कोड नाही आहे, पण ज्या माणसाकडे आहे तो माणूस मी तुम्हाला देऊ शकतो, मॉर्फियस.
मॉर्फियस आणि त्याची संपूर्ण टीम, ज्यात सायफरही असतो, ते सगळेजण ऑरॅकलकडे जाण्यासाठी निघतात. त्यांना निओची भेट ऑरॅकलशी करून द्यायची असते. जेव्हा तिथून हे सगळे परत येत असतात तेव्हा गडबड झाली असल्याचे कळते. सायफरने आपला फोन त्यांच्या एंट्री पॉईंट जवळच टाकला होता. त्यालाच ट्रॅक करत एजंट सर्वांपर्यंत पोहोचले होते. सर्वजण पकडले जाण्याआधी मॉर्फियस भिंत तोडून एजंटवर उडी घेतो, कारण बाकी सर्वजण तिथून निघून जावेत. सर्वजण तिथून निसटतात आणि सायफर वेगळा होतो. तो सर्वांच्या आधी मॅट्रिक्समधून बाहेर येतो, पण बाकीचे लोक अजूनही मॅट्रिक्समध्येच असतात. सायफर आपल्या शरीरामध्ये परत येतो आणि धूर्त लोंबडीसारखा वेळ बघून ऑपरेटरवर अटॅक करतो आणि दोन्ही ऑपरेटर भावांना मारून टाकतो. तिथे निओ आणि ट्रिनिटी अडकलेले असतात आणि इतर साथीदारही अडकलेले असतात. त्यावेळी सायफर त्यांना कॉल करतो आणि सांगतो की मीच मॉर्फियसला फसवलं आणि मला आता इथे राहायचं नाही आहे. मला आभासी दुनियेमध्ये परत जायचं आहे. मला मॅट्रिक्समध्ये परत जायचं आहे, कारण की ह्या नरकापेक्षा तो स्वर्ग बरा. आणि तो तिकडच्या माणसांचे तार काढू लागतो, ज्यामुळे जे लोक मॅट्रिक्समध्ये आहेत ती मरू लागतात. त्यामध्येच दोघांचा मृत्यू होतो आणि आता राहिलेत फक्त ट्रिनिटी आणि निओ. पण एक आश्चर्यचकित होणारी घटना घडते. त्यामध्ये जो ऑपरेटर पहिला ज्याला त्याने मारलेला असतो तो जिवंत होतो आणि सायफरवर अटॅक करतो. सायफरला मारून टाकतो. दुसरीकडे मॉर्फियसला एजंटनी पकडून ठेवलेले आहे. एजंट बोलतो की सुरुवातीला आम्ही मॅट्रिक्सला खूप सुंदर दुनिया बनवली होती, जी स्वर्गासारखी होती, जिथे काहीच त्रास नव्हता. पण त्यामुळे आमची शेती खराब होऊ लागली, माणसे निद्रेतून जागे होऊ लागली. तेव्हा आम्ही दुसरी दुनिया बनवली, ज्यात ते सर्व काही आहे ज्याची माणसाला सवय आहे, म्हणजे दुःख, त्रास, मारामारी, दुश्मनी. आणि मग आमची शेती म्हणजे माणसांनी जागणे सोडून दिले आणि आता आम्हाला जायोन शहराचे कोड पाहिजे आहे. एजंटला माहीत आहे की मॉर्फियस हा जायोनचा कोड नाही देणार, म्हणून ते त्याला एक इंजेक्शन देतात ज्यामुळे त्याची बॉडी स्लो होईल आणि तो कोड देऊन टाकेल. आणि जिथे वास्तविक दुनियेत मॉर्फियसचे खरे शरीर आहे तिथे निओ आणि ट्रिनिटीला समजतं की मॉर्फियसला टॉर्चर केला जात आहे. मग ऑपरेटर आणि ट्रिनिटी त्याची केबल काढण्याचा निर्णय घेतात. तेव्हा निओ त्यांना थांबवतो आणि बोलतो की तो मॅट्रिक्समध्ये परत जाईल आणि मॉर्फियसला तिथून परत आणेल. ट्रिनिटी पण सोबत जाते आणि ते परत एकदा मॅट्रिक्समध्ये जातात. त्या जागी जातात जिथे एजंटने मॉर्फियसला बंदी करून ठेवलेले आहे. ते एजंटवर हल्ला करतात आणि मॉर्फियसला तिथून बाहेर काढतात. ते एका रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या टेलिफोन बूथ जवळ जातात. तिथे सर्वप्रथम मॉर्फियस टेलिफोनमधून बाहेर जातो आणि मग ट्रिनिटीही तिथून बाहेर पडते. पण तितक्यात तिथे एजंट येतो आणि तो टेलिफोनच तोडून टाकतो. निओ तिथेच अडकतो आणि आता निओ आणि एजंटमध्ये युद्ध सुरू होते, ज्यात निओ एजंटला ट्रेन खाली पाडून तिथून पळतो. तेव्हा ट्रेन थांबते आणि त्या थांबलेल्या ट्रेनमधून एजंट बाहेर येतो आणि असली दुनियेत निओचे खरी शरीर आहे. तिथे त्यांच्या शिपवर मशीन्स हल्ला करतात. ते 5 मिनिटांमध्ये येणारे असतात. मशीन्सला त्यांची खबर लागलेली असते, पण त्यांच्या शिपवर एक EMP व्हायब्रेटर पण आहे, ज्याने ते मशीन्सचा खात्मा करू शकतात. पण जोवर निओ परत शरीरात येत नाही तोवर ते EMP यूज नाही करू शकत. मॉर्फियसला विश्वास आहे की निओ परत येईलच. ऑपरेटर निओला रस्ता सांगत आहे आणि निओ वेड्यासारखा पळत आहे. निओच्या पाठीमागे एजंट लागलेले आहेत. ते कोणाच्याही शरीरामध्ये जाऊन निओवर अटॅक करतात. निओला एका बिल्डिंगमध्ये टेलिफोन मिळतो आणि निओ तो टेलिफोन उचलणार तितक्यात समोर एजंट येतो आणि त्याला गोळ्या घालतो. निओ तिथेच मरण पावतो. कोणालाच विश्वास बसत नाही. ट्रिनिटीला ओरॅकलने सांगितलं होतं की तू ज्याच्यावर प्रेम करशील तो असेल द वन, आणि ट्रिनिटी आपल्या प्रेमाखातीर निओला शेवटचा किस करते आणि चमत्कार होतो. निओचं हृदय धडकू लागतं आणि निओ उठून उभा राहतो. यावेळी निओमध्ये काहीतरी बदललेलं आहे. निओला सर्व काही कॉम्प्युटर प्रोग्रामिंग दिसते. एजंट्स त्याच्यावर गोळ्या झाडतात, पण निओ आपला एक हात वर करूनच त्या गोळ्या हवेतच थांबवतो. ह्यावेळी निओ खूप शक्तिशाली झालेला आहे. त्याला सर्व प्रोग्रामच्या रूपामध्ये दिसत आहे. एजंट त्याच्यावर धावून येऊन हल्ला करतो, पण निओ सहजरित्या त्याला हरवतो आणि त्याच्या पोटामध्ये शिरतो. त्याच्या शरीरात शिरून तो त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्या एजंटला नष्ट करतो. ते दोघे एजंट तिथून पळ काढतात. तिथे मशीन्स आता शिप तोडून सर्वांना मारणार. तेवढ्यात मॉर्फियस EMP चालू करतो. सर्व मशीन्स जागेवर मारले जातात आणि निओ ही परतलेला असतो. आणि मग निओ एक कॉल करतो आणि बोलतो, मशीनच्या पहारेकरांनो, मला माहीत आहे तुम्ही मला ऐकू शकता, पण मी आता या मॅट्रिक्समधून सर्व माणसांना बाहेर काढणार आहे आणि त्यांना मुक्त करणार
आहे, त्यांना वास्तविक दुनिया दाखवणार आहे जिथे ते सर्व काही करण्यासाठी मुक्त असतील आणि तो एका सुपरमॅन सारखा तिथून उडून जातो. तर मित्रांनो, ही होती मॅट्रिक्सची थक्क करणारी गोष्ट. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, जर तुम्हाला मॉर्फियस 2 गोळ्या दिल्या असत्या तर तुम्ही कोणती गोळी निवडली असती? वास्तविकता दाखवणारी लाल गोळी की आभासी आरामाची निळी गोळी? तुमचे उत्तर कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. सिने जगातील अशाच थरारक कथा आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी इंडियन टायगर एजेला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोवर पाहत रहा इंडियन टायगर एजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.